हे बघा, तुम्हाला आज मी कलिंगडाचा ज्यूस बनवून दाखवणार आहे. झटकीपट होणारा आणि खूप छान लागतो चवीला पण. त्याच्यासाठी मी काय वापरले, मीठ वापरले, काळं मीठ वापरले, पुदिन्याची थोडीशी पानं, एक लिंबू वापरले आणि साखर आणि बर्फ. तर मस्त बनवून घेतला आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ खूप छोटा आहे, त्याच्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला कलिंगडाचं ज्यूस बनवून दाखवणार आहे. एकदम पटकन होणारं ज्यूस. आणि कलिंगड लाल निघावं, गोड निघावं, त्याच्यासाठी घेताना कसं बघून घ्यायचं ते पण सांगणार आहे. आता हे मी आधी कापून ठेवलं होतं, पण कलिंगड घेताना असे पिवळे डाग बघायचे वर. आणि वजनात जड असलं पाहिजे कलिंगड. आणि ही याची दांडी आता तुटली, पण ही थोडी सुकलेली पाहिजे. एकदम हिरवं असेल ना तर ते कच्चं असतं, तर थोडी सुकलेली पाहिजे, म्हणजे ते आतून लाल आणि चवीला खूप गोड असतं. तर हे कलिंगड घेताना नक्की लक्षात ठेवा की कलिंगड वजनात जड पाहिजे, हलका असं पोकळ नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ह्याला असे वरून पिवळा डाग असलेला हे कलिंगड आतून लाल आणि चवीला खूप गोड असतं. तर बघा, इथं मी यातल्या बिया काढून घेतल्या आणि हे थोडं असं बारीक कापून घेतलंय. आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. एखादी बी राहिली तरी चालतं, आपण याला गाळूनच घेणार आहे. पुदिन्याचे पानं 4-5 ते पानं टाकले. चवीपुरतं काळं मीठ आहे, हे काळं मीठ टाकलं. आणि लिंबू आहे, लिंबाचा रस. त्याला रस जास्त नाही आहे, त्यामुळं मी 1 लिंबाचा रस टाकणार आहे. तुम्ही जर रस जास्त असेल तर अर्ध टाकलं तरी चालतं. आणि थोडी चवीपुरती साखर. याच्यात थोडासा बर्फ टाकायचा, पण आता लाईट गेली होती म्हणून माझ्याकडे बर्फाचं थोडं पाणी झालंय, तेच टाकणार आहे. आता हे मिक्सरमधून याला काढून घेते. तर बघा, हे मिक्सरमधून काढून घेतले. आता याला गाळून घेते. नाही गाळलं तरी पण चालेल, तर आमच्या घरात लहान मुलगा आहे ना, तो पित नाही तसा. तर बघा, मी सगळं असं गाळणीने गाळून घेतलं. तर बघा, झालं मस्त आपलं थंडगार सरबत तयार, कलिंगडाचा ज्यूस. तुम्ही याच्यात कलिंगडाचे तुकडे पण टाकू शकता आवडत असतील तर. याच्यात लिंबाचा रस, पुदिन्याची पानं जी आहेत ना, आणि काळं मीठ, ती खूप छान चव लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ह्याच्यात आता थोडासा बर्फ टाकते. बर्फ टाकलाय. आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.